काल समजून घेतल्याशिवाय आज लक्षात येणार नाही. प्रकृतेन कृतः प्राकृतः. जे प्रकृतीने आपोआप निर्माण झालेलं आहे ते प्राकृत. मग त्याच्यावर जाणीवपूर्वक बदल झाला की ती झाली संस्कृती. आत्ता आपण बोलतो आहोत, आपण बोलायला वाक्याला सुरुवात केली त्या क्षणी जे आपण आहोत ते वाक्य संपताना आपण नाही आहोत. नमस्कार. पर्ण दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण अनेक विषयांवर विचार मंथन केलेलं आहे. यावर्षीचा आपल्या अंकाचा विषय आहे संस्कृती. मंडळी, सध्या परिस्थिती बदलती आहे सगळ्याच अंगाने, सामाजिक, आर्थिक. आणि मग एखादी घटना घडते आणि आपण म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. मग येणाऱ्या या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय हे माहिती व्हावं, यासाठी यावर्षीच्या अंकाचा विषय आपण संस्कृती हा ठरवला. आता संस्कृती म्हणजे लोकसंस्कृती, ग्रामीण संस्कृती, शहरी संस्कृती, शेती संस्कृती असे अनेक आयाम या विषयाला आहेत. यातल्या प्रत्येक विषयापर्यंत आपण पोहोचणार आहोतच, पण आज लोकसंस्कृती या विषयावरती आपण संवाद साधणार आहोत. त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. माझ्याबरोबर आहेत लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर तारा भवाळकर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी आता म्हटलं त्या पद्धतीनं लोकसाहित्य या विषयाची आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत. पण सुरुवात करूया, नेमकं संस्कृती म्हणजे काय? काय आहे, विनोबाजींनी 3 शब्द वापरले: प्रकृती, संस्कृती आणि विकृती. प्रकृती म्हणजे जे निसर्गतः उत्पन्न झालेलं आहे ते. मग ते किडामुंगीपासून आणि शास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर ॲमेबापासून ते प्रगत अशा समजलेल्या माणसापर्यंत ही सगळी जीवसृष्टी, वनस्पतीसृष्टी, प्राणीसृष्टी ही सगळी प्रकृती आपोआप झालेली, निसर्गाने घडलेली. म्हणून त्याची व्याख्या करतात प्रकृतेन कृतः प्राकृतः. जे प्रकृतीने आपोआप निर्माण झालेलं आहे ते प्राकृत. मग सगळंच प्राकृत म्हणजे वागणं प्राकृत, भाषा प्राकृत, जगणं प्राकृत. प्रकृतेनं कृतः, प्रकृतीला अनुसरून जे जे होतं ते ते प्राकृत. त्याच्यावर काही संस्कार केले, जाणीवपूर्वक बदल हे झाला की ती झाली संस्कृती. संस्कारेनं कृतः. मग त्याच्यावर जाणीवपूर्वक बदल झाला की ती झाली संस्कृती. उदाहरणार्थ, प्रकृतीतः माणसाला भूक लागते, समोर दिसेल ते तो खातो, कच्चं मांस खातो. ते भाजलं, एक संस्कार झाला. म्हणजे जाणीवपूर्वक त्याच्यावर काहीतरी बदल केला, हा एक संस्कार झाला. तेव्हा माणूस ज्या वेळेला जाणीवपूर्वक बदल करतो तो संस्कार असतो. आणि माणसाची प्रवृत्ती अशी आहे की तो संस्कार हा उन्नत होत जावा, म्हणजे तो सर्वांना सुखावह व्हावा, व्यक्तीपासून समष्टीपर्यंत. विनोबा काय सांगतात ते मी सांगते. आणि त्याच्यामध्ये जर जाणीवपूर्वक कोणी वाईट गोष्टी करायला लागला, विघातक गोष्टी करायला लागला तर ती विकृती. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी फार साधं उदाहरण दिलं आहे की भूक लागली, भूक लागल्यावर समोर येईल ते पटापट खाणं. एक भाकरी माझ्या समोर आहे, माझी मी बकाबक खाणं, ही झाली प्रकृती. मला खावंसं वाटलं, मी खाल्ली, मला एक भाकरी पाहिजे. माझ्यासमोर दुसरं कोणीतरी आलं, तो भुकेलेला आहे, मग मी अर्धी भाकरी खाईन, त्याला अर्धी भाकरी देईन आणि मग तू पण अर्धी खा, मी पण अर्धी खाईन. मी काय केलं, एक संस्कार केला स्वतःवरच की माझ्यासारखाच तू आहेस आणि मग मी थोडं खातो, तू थोडं खा. मी जोडून घेतले जाणीवपूर्वक. मी माझ्यावर संयम मिळवला, माझ्या त्या प्राकृतिक भुकेवर मी संयम मिळवला, ही झाली संस्कृती. परंतु मला एक भाकरी आहे, तुझ्याजवळ एक भाकरी आहे, मला एक भाकरीची भूक आहे, ती मी बकाबका खाईन आणि तुझी हिसकून घेऊन खाईन, ही झाली विकृती. म्हणजे जाणीवपूर्वक वाईट अशी गोष्ट केली, विघातक अशी गोष्ट केली, ती झाली विकृती. त्यामुळे संस्कार तुम्ही म्हणत होता. तर आता संस्कार म्हणजे जाणीवपूर्वक प्रकृतीने दिलेल्या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक केलेला बदल म्हणजे संस्कार.
आणि मग तो आपल्या वर्तनामध्ये असतो, विचारामध्ये असतो, कृतीमध्ये असतो, सर्वत्र असतो. निसर्गाने जे जे निर्माण केलंय त्याच्यामध्येही आपण जाणीवपूर्वक बदल करतो. नदीचा प्रवाह वाहता आहे, आम्ही काय करतो, त्याला एक बांध घालतो, जलसंस्कृती. बरोबर. तर आपण वनस्पती वाढलेली आहे, ती एका विशिष्ट पद्धतीने वाढणं ही प्रकृती आहे. पण मी अमुक ठिकाणी अमुक लावेन, तमुक ठिकाणी तमुक लावेन, याचं कलम त्याला करेन, त्याचं कलम याला करेन, हे जाणीवपूर्वक केलेले जे बदल आहेत ती झाली संस्कृती. आणि ती जर विघातक पद्धतीने करायला हे जे लागली, बदल आहेत ते आपल्या जगण्याशी संबंधित आहेत. अर्थात माणसाच्या जगण्याशी संबंधित आहेत. आणि त्यातले काही बदल हे आपोआप होत असतात. म्हणजे माणसाला ती उपजत प्रवृत्ती, नॅचरल इन्स्टिंक्ट, माणसाच्या काही उपजत प्रवृत्ती असतात, त्या प्रवृत्ती त्याला बऱ्याच गोष्टी करायला भाग पाडत असतात. म्हणजे जसं भुकेचं आत्ता सांगितलं, कारण उपजत ज्या नॅचरल इन्स्टिंक्ट, उपजत ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीमध्ये भूक, वंशसातत्य या दोन महत्त्वाच्या प्रवृत्ती आहेत. आणि त्याच्याशी संपूर्ण संस्कृतीचा पसारा बांधलेला आहे. पोटाची भूक आणि वंशसातत्याची भूक, आणि त्याच्यासाठी नर आणि मादी यांचं एकत्र येणं, जीवसृष्टीतलं, फक्त माणसातलं नाही. आणि बाकीचे जे प्राणी आहेत ते त्यांना प्रकृतीने ज्या पद्धतीनं प्रेरणा दिलेली आहे त्या पद्धतीने बहुतेक प्राणी वागतात. एक माणूस असा प्राणी आहे की तो जाणीवपूर्वक त्याच्यात बदल करत असतो. चांगल्या अंगाने केलं तर ती संस्कृतीची उन्नती होते, वाईट अंगाने केलं तर ती विकृती होते. पण तुम्ही एका व्यक्तीच आपण बोलतो की एक व्यक्ती की बाबा त्याला चांगलं वागायचं आहे, संस्कार घडवायचे आहेत, पण अनेक लोक जेव्हा एकत्र येत आहेत आणि आपण बघतो की आपण संस्कृती म्हणजे काय की बाबा एक सणवार साजरे करणं, किंवा संस्कृती म्हणजे काय की आदरातिथ्य करणं, हे जे प्रवाहात चालू आलेलं आहे, तर हे केव्हा सुरुवात झाली, हे कसं आहे या सगळ्यात? हे तुम्ही एकदम उडी मारून आजच्या भूमिकेत आला. मी तुम्हाला मूलतः काय झालं ते सांगते की निसर्गतः या माणसाचे प्रवाह आहेत. आणि मग याच्यामध्ये काही निसर्गाच्या प्रेरणेने झालेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो की आज आम्ही व्यक्ती 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 म्हणून विचार करतो, परंतु ही जी सगळी जीवसृष्टी आहे ही व्यक्तीची नाही, ही समूहाची आहे. आणि लोकसंस्कृती, लोकजीवन, लोकसाहित्य, लोकशाही हे सगळं म्हणत असताना लोक हा शब्द कधीही सिंग्युलरमध्ये नाही, म्हणजे एकवचनात नाही. लोक हा बहुवचनीच. आणि म्हणून संस्कृती निर्माण होते ती समूहाची. आणि समूह याचा अर्थ गर्दी नाही. आणि समूह नुसती माणसांची डोकीची संख्या जास्त नाही, तर मानसशास्त्राच्या दृष्टीने समूहाचं म्हणून एक मानस असतं, मन असतं, प्रेरणा असतात. म्हणून त्या सामूहिक प्रेरणांच्या मधून जे जे निर्माण होतं ती संस्कृती आहे. म्हणून संस्कृती ही नेहमी सामूहिकच असते, ती व्यक्तीची नसते. व्यक्तीने जरी काही निर्माण केलेलं असलं तरी समूह ज्या वेळेला ते स्वीकारतो त्यावेळेलाच ते टिकतं. समूहाने स्वीकारलं नाही तर ते टिकत नाही. समूहाने ते फेकून द्यायचं म्हटलं तर ते नाहीसं होतं. समूहाने जर बदल करायचं ठरवलं तर त्यात बदल होतो. त्यामुळे ही सामूहिक मनाची प्रेरणा आणि ती अबोध असते, नकळत आलेली असते, जाणीवपूर्वक नाही. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे की ही नॅचरल इन्स्टिंक्ट तर आहेच, परंतु त्याचबरोबर ही अबोध समूह मनाची प्रेरणा, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, सामूहिक आणि अनकॉन्शियस, अबोधपणे झालेले, नकळतपणे झालेले. तेव्हा नकळतपणे झालेले हे जे बदल आहेत ही एक प्रकृती आहे, हे आपोआप होतच असतं. त्यामुळे समाजामध्ये बदल हे होतच असतात. आत्ता आपण बोलतो आहोत, आपण बोलायला वाक्याला सुरुवात केली त्या क्षणी जे आपण आहोत ते वाक्य संपताना आपण नाही आहोत. तोपर्यंत आपल्या शरीरातल्या काही शेकडो पेशी मेल्या असतील, काही शेकडो जिवंत झाल्या असतील, काहींच्यात मोडतोड झाली असेल. प्रवाह आहे हा एक प्रवाह आहे जीवनाचा. आणि या जीवनात बदल ही एक स्थायी गोष्ट आहे.
त्यामुळे हा प्रवाह आहे संस्कृतीचा. एक व्यक्ती काहीही करू शकत नाही जोपर्यंत समूह त्याला स्वीकारत नाही, नाकारत नाही, बदल करत नाही. म्हणून या परंपरा आणि काय तुम्ही सणवार, उत्सव, काय ट्रॅडिशन्स अँड कस्टम्स वगैरे जे म्हणतात, चालीरीती, रूढी, श्रद्धा, अंधश्रद्धा, देवता वगैरे वगैरे वगैरे, तर या ज्या आहेत या हळूहळू ग्रॅज्युअली या डेव्हलप होत आलेल्या आहेत आणि त्याला अक्षरशः करोडो वर्ष गेलेली आहेत. त्यामुळे अमक्या क्षणापासून अमुक झालं त्याची जन्मतारीख नाही तुम्हाला सांगता येणार की हे केव्हा निर्माण झालं आहे. तर हे संबंध माणसाच्या जीवनाच्या प्रवासात निर्माण झालेलं आहे आणि ते सातत्याने बदलत असतं. अखंड बदल हे जिवंतपणाचं लक्षण असतं आणि तो बदल जिथे थांबतो किंवा जाणीवपूर्वक थांबवला जातो तिथे विकृती निर्माण होते. समूह ज्या वेळेला जाणीवपूर्वक त्याच्यात बदल करतो तो कल्याणकारी मार्गाने झाला तर ती संस्कृती वाढते आणि जर त्या अकल्याणकारी मार्गाने झाला तर ती विकृती. तुम्ही म्हणालात ही सगळी प्रोसेस कित्येक वर्षांची आहे, लाखो करोडो वर्षांची आहे. तर त्याच्यामध्ये एकमेकाची मानसिकता जपणं किंवा निसर्गाला जपणं हा सगळे अनुभव घेत घेतच मनुष्य त्या संस्कृतीपर्यंत आला असेल ना? ऑफकोर्स, निश्चितपणे की तो अनुभव घेतच आलेला आहे. आणि अनुभव घेता आणि त्याला ज्या वेळेला वाटतं की आता हे सोडायचं त्या क्षणी तो समूह सोडतो आणि हे होतं. उसनवारी होत असते त्याच्यात. म्हणजे आता हे एका समूहाला वाटलंय दुसऱ्या समूहाची बाब ही आपल्याला अनुकरणीय आहे, हिताची आहे, तो स्वीकारतो. त्याला क्रॉस कल्चर असं म्हटलं जातं. आणि जीवनामध्ये असं क्रॉस कल्चर अखंड चालू असतं की अमुक समाजाचा अमुक चालीरीती रूढी आपण घेतल्या, तमुक समाजाची तमुक घेतली. आता महाराष्ट्रामध्ये दुर्गा पूजा सामूहिक कधी होती? कधीच नव्हती. ती बंगालमध्ये होती, ती अलीकडे आम्ही उचलली. काय झालं तर एका समूहाची काहीतरी जी ट्रॅडिशन कस्टम होती ती आम्ही दुसऱ्या समूहाने स्वीकारली. ते एका देशात होतं, एका गावात होतं, एका कुटुंबात होतं. मुली ज्या वेळेला लग्न करून सासरी जातात त्यावेळेला त्या आपल्या माहेरचं बरंचसं काही घेऊन जातात नकळत आणि तिथे क्रॉस कल्चर होता. बरोबर. म्हणजे भांडणं म्हणून क्रॉसिंग होतं ते वेगळं, परंतु कल्चरमध्ये होत असतं की तिची खाण्यापिण्याची पद्धती, तिची घर ठेवण्याची पद्धती, स्वयंपाक करण्याची पद्धती, मग ते अभिरुची, त्याला कधी नकार, कधी स्वीकार, कधी तडजोड, असं करत 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 बदल हे अखंड होत असतात. अखंड बदलत राहणं हे त्या जिवंतपणाचं लक्षण असतं आणि ते जिथे थांबतं तिथे विकृती निर्माण होते. नाही, आता आपण असं म्हणालो की जे चांगले संस्कार आहेत त्याला आपण संस्कृती म्हणतो. पण मग अशा कुठल्या कुठल्या घटकाचा विचार केला ह्या लोकांनी की बाबा निसर्गाचा विचार केला की निसर्गाची देवता आहे तिला आपण जपलं पाहिजे? अशी काय उदाहरणं देता येईल? माती आहे, माती पण आपल्याला बिया आहेत, बियाणं आहेत, असा अनेक अंगी कुठल्या कुठल्या अंगाचा आपण विचार करू शकतो ह्या चांगल्या संस्कारांमध्ये? तुम्ही पुन्हा संस्कार माणूस जाणीवपूर्वक निर्माण करतो असं गृहीत धरून चाललात, हे आपोआप जप होतं. ज्याची गरज आहे ते आपोआप होतं. की मला जर या जमिनीची गरज आहे तर ही जमीन मी नीट ठेवली पाहिजे. मला पाण्याची गरज आहे तर मी पाणी नीट ठेवलं पाहिजे. गरजेतून सुद्धा गरजेतून सुद्धा नाही, गरजेतूनच. बरोबर, गरजेतूनच. सर्वायवल इज द बेसिक पॉइंट. की अस्तित्व टिकवणं आणि त्या अस्तित्व टिकवण्यासाठी सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. मग ते जमीन पाणी निसर्गाने दिलेलं आहे, पण त्याचं जतन कसं करायचं, वहन कसं करायचं हे आपोआप माणूस शिकत आलेला आहे. त्याच्या गरजेतनं शिकत आला आणि त्याच्यासाठी तो प्रयोग करत आला, समूह प्रयोग करत आला. असं केलं तर असं होईल, असं केलं तर हे बरं होतं, तसं ते नाही होत. मग हे झाडाचं बी खाली पडलेलं आहे, ते आपोआप उगवलेलं आहे, मग हे चांगलं लागतंय बरं का चवीला, मग ते जतन करून ठेवलं पाहिजे. मग ते तुम्ही बियाणं जतन करणं वगैरे म्हणता, अनुभवात नाही येत. आणि मग असं हळूहळू हळूहळू हे माणसांचे समूह हे अनुभव घेत आले, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देत आले. पुढचा मुद्दा महत्वाचा, परंपरा ज्याला तुम्ही म्हणता म्हणजे काय आहे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप जाणं. मग ते आपोआप चालरीत जाईल, रूढी जाईल, जगण्याची पद्धत जाईल, स्वयंपाकाची पद्धत जाईल, श्रद्धा जाईल, देवता जाईल, गाणं जाईल, गोष्ट जाईल, कथा जाईल, पुराण जाईल, ओव्या जातील आणि शिव्याही जातील.
बरोबर आहे. हे सगळं आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहणं याचा अर्थ ती लोकसंस्कृती आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या या घटना आहेत त्याला लोकसाहित्य असं म्हटलं जातं. साहित्य या शब्दाचा अर्थ आपण शहरी मंडळी केवळ लिहिलेलं कथा कादंबरी यालाच फक्त आपण साहित्य म्हणतो. लोकसाहित्यामध्ये फोकलोर हा शब्द आपल्याकडे काय झालं की लोकसाहित्याचा ज्याला आपण शास्त्रीय अभ्यास म्हणूया तो साहेबांनी सुरू केला. तुम्ही किती जरी म्हटलं तरी फोक कल्चर अँड फोकलोर असा शब्द आहे आणि त्या फोकलोर मधला हा जो लोअर आहे म्हणजे शब्द आहे शब्दवाङ्मय शब्दाने घडलेला म्हणजे जसं कथा गीतं म्हणी उखाणे चालीरीती म्हणी उखाणे ओव्या आणि शिव्या सुद्धा किंवा लोक भाषेमधले मंत्र असतात काय दृष्ट काढायचा मंत्र अमुक करायचा मंत्र त्या भाषेमध्ये असतात ते. तर हे सगळं व्हर्बल मौखिक परंपरा ते शब्द आहे शब्दांनी घडलेलं. दुसरं कृतीत नसतं चालीरीती रूढी ज्या काय ते व्रत वैकल्य मुक्त हे सगळं कृतीत आलं. त्याच्या पाठीमागे काहीतरी भावना असते व्यक्त होण्याची. भावना असते आधी आत. त्याच्याशिवाय मी कसं काय हे करणार की आल्याबरोबर तुम्ही म्हणालात नमस्कार हे काय झालं एक रिच्युअल झालं. बरोबर. आता त्याला तुम्ही धार्मिक विधी नाही मी त्याला सोशल रिच्युअल म्हणते. रिच्युअल्स ही नेहमी रिलिजियस असतात असं नाही धार्मिकच असतात असं नाही. सोशल रिच्युअल्सचा भाग फार मोठा आहे आपल्या जगण्यामध्ये आणि मग त्या सोशल रिच्युअल्सना आपण रिलिजियस रिच्युअल्स बऱ्याच वेळेला करतो नकळत. कारण रिलिजियस रिच्युअल धार्मिकतेचा शिक्का मारला की लोक ते आपोआप करतात आणि मग त्याचा प्रसार होतो. ही जाणीवपूर्वक घडलेली घटना पण नकळत हे होत असतं. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये जसं शब्द साहित्य असतं तसं कृती असतात. त्या कृतीच्यासाठी प्रतीकं वापरली जातात निरनिराळे. आता तुम्ही हात जोडले म्हणजे काय झालं एक प्रतीक झालं की तुमच्या शरीरातल्या काही अवयवांचा उपयोग तुम्ही प्रतीक म्हणून केलात एक कृती करून. म्हणून काही वस्तू प्रतीक असतात की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वधूला हिरवं वस्त्र नेसवणं. हिरवंच का दुसरं का नाही निळं का नाही काय कारण काय कारण तर आम्ही शेतीप्रधान आहोत इथे आणि शेतीप्रधानमध्ये आपला मूळ हेतू काय आहे लग्नाचा मूळ हेतू काय आहे वंश सातत्य. आणि वंश सातत्यासाठी आमच्या पुढे निसर्गाने दिलेला आदर्श कुठला भूमी. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. सीतेच्या स्वयंवरासाठी आम्ही जे प्रतीक घेतलं ते आकाशातनं भूमीत पडणारा पाऊस ती भूमी आणि तो पर्जन्य. तो जेव्हा वर्षणशील होतो तेव्हा ती गर्भधारणा करते आणि हिरवीगार सृष्टी होते. ती निर्मिती आहे. तेव्हा या निर्मितीसाठी ही दोन तत्व एकत्र यायला लागतात. सीता हे प्रतीक नांगरलेल्या भूमीचं आणि आकाशातनं वर्षणशील मेघ हे प्रतीक पुरुषतत्वाचं. आणि म्हणून सगळी स्त्री तत्व ही भूमीशी निगडीत आहेत. मग आमच्या चाली रीती रूढी सणवार व्रत वैकल्य सध्या जे काय नवरात्रात वगैरे चाललेलं आहे हे भूमीशी संबंधित आहे. हे जे त्याच्याशी संबंधित विधी काय घटस्थापना अमुक तमुक वगैरे हे कशासाठी वंश सातत्यासाठी प्रतीक म्हणून हे करतात. आमचा वंश टिकला पाहिजे वाढला पाहिजे पोरं बाळं सुरळीत राहिली पाहिजेत. आधी ती पोरं बाळं झाली पाहिजेत त्याच्यासाठी लग्न झालं पाहिजे. लग्न हा माणसाने निर्माण केलेला मुद्दाम निर्माण केलेली गोष्ट आहे. नैसर्गिक वगैरे काही नाही घेते. नैसर्गिक काय आहे नर मादीचे एकत्र येणं एवढंच नर मादी म्हणूनच त्याला संस्कार. आणि मग ते नंतर त्याच्यात बदल वगैरे माणूस करत आलेला आहे नाही असं नाही तो बदल करतो. परंतु मुळामध्ये ही सगळी जी काही प्रतीकं आहेत याला म्हणतात ही विधी आहेत सगळे आपले व्रत आहेत सगळी त्याला सुफलनशील व्रत असं म्हटलं जातं. सुफलन चांगलं फलन व्हावं चांगली निर्मिती व्हावी. मग ती भूमीची निर्मिती असू देत आणि ती जीवाच्या ठाई झालेली आणि मग ती माणसातल्या नरमादीच्या ठाई झालेली अशी. म्हणून मग माणूस इतका चमत्कारिक प्राणी आहे ना तो काय करतो आपलं जगणं सगळं बाकीच्यांच्यावर आरोपित करत राहतो. मग तो गाढवा गाढवीचंही लग्न लावतो
बेडका बेडकीचाही लग्न लावतो. तेव्हा माणूस असा मजेशीर प्राणी आहे, काल समजून घेतल्याशिवाय आज लक्षात येणार नाही. बरोबर. कारण आज हा कालच्या खांद्यावर उभा असतो आणि उद्या हा आजच्या खांद्यावर उभा असणार आहे. आणि म्हणून आज काय परिस्थिती आलेली आहे त्याच्यासाठी कालचा संबंध आहे. बरोबर. कालपर्यंत आमची उत्पादनाची साधनं काय होती? प्रामुख्याने शेती. बरोबर. आणि गावामधली जी पाराबलुत्यांची त्या शेतीशी संबंधित असलेली आणि माणसाच्या जगण्याशी संबंधित असलेली किमान पक्षी अशी साधनं, सुतार, लोहार, चांभार, हे सगळे आम्हाला शेतीला आणखीन जगण्याला, कोष्टी, साडी, माळी, हे आम्हाला लागणारी, शिंपी, आम्हाला कपडे शिवायला किमान साधनं आम्हाला पाहिजे. आता काय झालं की ज्याला ही समूहाधिष्ठित जीवन आहे प्रामुख्याने, हे समूहाधिष्ठित जीवन ज्या वेळेला जास्त विकसित होतं त्यावेळेस माणसाला एक वैयक्तिकतेची ओढ लागते किंवा एक वैयक्तिकता वाढायला लागते समूहातनं, की मी आणि माझं. म्हणून पहिल्यांदा जी मानवनिर्मिती आहे ती समूहाची आहे. टोळ्या आल्या, ही टोळी आली, ती टोळी आली. एका टोळीतल्या पुरुषांच्या पासून दुसऱ्या टोळीतल्या बायकांच्या ठायी निर्माण झालेली संतती ही सगळ्या टोळीची संतती. बरोबर. आणि मग त्याचं जतन संवर्धन सगळ्यांनी करायचं. एक पोर जन्माला आलं की त्या पोराला अमक्याच बाईने दूध पाजलं पाहिजे असं काही नाही. दूध पाजण्याजोगी जी बाई म्हणून त्या समूहामध्ये असेल ती त्या बाळाची दूध पाजणारी, दूध माता ज्याला म्हणतात. हे कुठनं आलं? निसर्गातनं आलं. माकडांच्या टोळ्यांचा अभ्यास ज्या वेळेला माणूस करतो त्यावेळेस असं लक्षात येतं. त्याच्यावर पुष्कळ संशोधनं झालेली आहेत, लिहिलं गेलेलं आहे. मराठीमध्ये कादंबऱ्याही झालेल्या आहेत. व्यंकटेश माडगुळकरांची सत्तांतर कादंबरी जी आहे ती संपूर्ण या भूमिकेवर आधारली आहे की माकडांच्या टोळ्यांचं निरीक्षण. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्या समूहामध्ये जे नर आहेत त्या नरातला जो सगळ्यात बलिष्ठ नर असतो तो बलिष्ठ नर दुसऱ्या टोळीतल्या माद्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या प्राण्यांच्या मध्ये असं दिसेल की सगळे नर माद्यांना आकर्षित करण्यासाठी निसर्गाने त्यांच्याजवळ विशेष काहीतरी दिलेलं आहे. म्हणून हिंदीमध्ये फार सुंदर प्रहसन आहे, ते सगळं नाही सांगत, पण त्यात असं म्हटलंय कि सुंदर पर मोर के होते हैं, मोरनी के नहीं. मोर मोरणीसाठी नाचतो कारण निसर्गाने तिला आकर्षित करण्यासाठी त्याच्याकडे ते दिलेलं आहे. म्हणून सगळे नर हे काहीतरी आकर्षित करण्यासाठी त्यांचे रंग तरी चांगले असतात, पिसारा तरी असतो, त्यांचं नृत्य तरी असतं, त्यांचा आवाज तरी असतो. आणि म्हणून आपण म्हणतो ते कोकिळा ओरडते, कोकिळा नाही ओरडत हो, कोकिळ ओरडतो, कारण तो तिला बोलवत असतो. सबंध प्राणीसृष्टी जी आहे ते जनावर असू दे, पशुपक्षी असू दे, कीटक असू दे, त्या सगळ्या याच्यामध्ये नर हा मादीला बोलावतो. एक माणसाने संस्कृतीच्या नावावर अशी नतद्रष्ट भूमिका निर्माण केली आहे. मी नतद्रष्ट हा शब्द जाणीवपूर्वक वापरते की ज्याच्यामध्ये मादीचं स्थान कमी दर्जाचं मानलं आणि नराचं स्थान जास्त दर्जाचं मानलं. याचं कारण काय? तर सामूहिकतेकडनं माणसाचा प्रवास वैयक्तिकडे झालेला आहे. म्हणजे मग तो कसं इंडिव्हिज्युअलिझम. आणि म्हणून ते इंडिव्हिज्युअल की समूहाने निर्माण केलेला. आत्तापर्यंत आम्ही सगळेजण मिळून शेती करत होतो, गावातले लोक, टोळीतले लोक. आणि आता नाही, माझी शेती जास्त झाली पाहिजे हा जो मी निर्माण होतो त्यावेळेला मग संघर्ष निर्माण होतो. आणि मग मी आणि तू, आम्ही आणि ते, आपण आणि ते, हे जे काही द्वैत निर्माण होतात ते द्वैत त्यातनं निर्माण जी एकत्र राहण्याची जी संस्कृती जेव्हा माणूस एकत्र राहायला शिकला तेव्हा होती, त्याला वेगळं वळण अशा अर्थानं लागलं. हो. तर त्यामुळे ज्या वेळेला वैयक्तिकतेचा आणि ज्याला आपण मीपणाचा स्पर्श होतो त्यावेळेला माझ्याकडे म्हणजे मी स्वतःकडे अहम, इगो, तो इगो जो आहे तो इगो माणसामध्ये संघर्ष निर्माण करतो. आणि मग त्याच्यातनं वैयक्तिक अधिकार शेती संस्कृतीतला
त्याच्यावर पुष्कळ चांगली संशोधनं झाली आहेत की शेती व्यवस्थेतनं माणूस हळूहळू हा भांडवलशाही व्यवस्थेकडे गेलेला आहे. कारण ज्याला अर्थशास्त्रामध्ये अतिरिक्त धनसंचय किंवा अतिरिक्त वस्तुसंचय, जोपर्यंत माझ्या समूहाला पुरेसं उत्पादन आहे तोपर्यंत माझं काही म्हणणं नाही, माझ्या समूहाला पुरतं आहे. परंतु ज्या वेळेला समूहाला पुरून उरतं त्याच्यावर मालकी कोणाची? मग तुझी का माझी? मग तिथे द्वैत निर्माण होतं. आणि मग त्याला आपल्या अर्थशास्त्राच्या भाषेत वरकड मूल्य असं म्हटलं जातं. हे गरजेपेक्षा जास्त जेव्हा निर्माण होतं, वरकड मूल्य निर्माण होतं, त्यावेळेला संघर्ष निर्माण होतात. मग ते व्यक्तींच्यामध्ये होतात. मग त्याच्यातनं बऱ्याच वाईट गोष्टी निर्माण होतात. मग त्याच्यातनं जाती पाती वंश, तो मोठा का मी मोठा, मी वरिष्ठ का तू कनिष्ठ, आणि मग बाई आणि पुरुष हे शेवटचं द्वंद्व. तर ही जी सगळी द्वंद्व आहेत ती वरकड मूल्यातनं निर्माण झालेली आहेत. सगळ्याचं मूळ उत्पादन साधनं त्याच्यावरची मालकी. तुम्ही मार्क्सला कितीही मोडीत काढायचं म्हटलं तरी त्यांनी ही जी मूलभूत अर्थशास्त्रातलं तत्त्व सांगितलेलं आहे ते तुम्ही मोडीत काढू शकत नाही. उलट ते अत्यंत प्रबळपणाने वाढत चाललेलं आहे असं दिसतं आपल्याला. की फक्त काय आहे, उत्पादन साधनं बदलली. म्हणजे आता नुसती जमीन होती ती नाही राहिली, गिरण्या कारखाने झाले. नुसते गिरण्या कारखाने नाही झाले, आणखीन त्याच्या पुढचं काय झालं, तंत्रज्ञान झालं. हे वाढत चाललं आणि माणसाने आपल्या बुद्धीने निर्माण केलं, त्याबद्दल वाद नाही. तंत्रज्ञान संस्कृती तयार केली माणसाने गरजेतून निर्माण केली. आणि ते करत असताना मग ही जी वैयक्तिकता आहे त्या वैयक्तिकतेचे हे निरनिराळे फाटे फुटायला लागलेले दिसतात. की वरकड ज्या वेळेला फायद्याच्या गोष्टी निर्माण होतात गरजेपेक्षा जास्त, त्यावेळेस त्याच्यावर स्वामित्व कोणाचं? आणि मग ज्याच्या हातामध्ये ते स्वामित्व असेल तो सगळ्यावर कंट्रोल करतो, सगळ्यांना आधिपत्याखाली ठेवतो आपल्या. मग त्याला तुम्ही राजसत्ता म्हणा, शासनसत्ता म्हणा, कुटुंबसत्ता म्हणा, काही म्हणा. आणि मग या निरनिराळा सत्ता संघर्ष निर्माण होतो. मग तो कुटुंबापासून तो जागतिक पातळीपर्यंत गेलेला आपल्याला दिसतो सत्ता संघर्ष. तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ. मस्त जागतिक पातळीवर जाताना त्याचे मोजमाप कसं होतं, शस्त्र कोण जास्त निर्माण करतं. म्हणजे संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाचा विकासच जास्त महत्वाचा आहे. म्हणजे ती संस्कृती कशा पद्धतीनं न्यायची हे त्या माणसाची डेव्हलपमेंट, विकास जो झाला तो जास्त. विकास हा शब्द वापरायला तयार नाहीये. बदल हे बदल होतात. ते बदल माणूस कसा स्वीकारतो, प्रश्न तो आहे की स्वीकारतो कसा तो फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी, माझ्या समूहाच्या स्वार्थासाठी आणि संघर्षासाठी स्वीकारतो का कल्याणासाठी स्वीकारतो. म्हणजे मी आणि माझ्या भोवतालचं जग, संस्कृतीचा अर्थ लावायचा झाला तर एक मी आणि मग माझ्या भोवतालचं जग, याच्याशी माझे नातेसंबंध कसे आहेत. मग माझ्या भोवतालच्या या जगामध्ये वनस्पती येतील, पाणी येईल, आकाश येईल, पशुपक्षी येतील, शेजार पाजार येईल, सगळे येईल. माझ्या भोवतालची सगळी सृष्टी, यांच्याशी माझे संबंध हे सामंजस्याचे आहेत की स्वार्थाचे आहेत, बरोबर का ढोंगाचे आहेत, का मतलबाचे आहेत. आणि मग याची सुरुवात तुम्हाला कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा दिसते किंवा कुटुंब व्यवस्थेतच त्याची सुरुवात होते. मग राजसत्ता, राज्य कोणाकडे जायचं, मोठ्या भावाकडे का धाकट्या भावाकडे. घरापासून दारापर्यंत ही गोष्ट आलेली दिसते. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषय सुद्धा तितकाच वेगळा आहे, संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी, यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला
आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं, तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.